पहलगामच्या हल्ल्याच्या संदर्भातली ही मोठी बातमी आहे। पहलगाम हल्ल्याचं कंदहार विमान अपहरणाशी आणखी एक कनेक्शन समोर येत आहे। जैश ए मोहम्मदचा मुश्ताक अहमद झरगर हा सुद्धा हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचं कळतंय। NIA सह तपास यंत्रणांच्या तपासामध्ये ही मोठी अपडेट समोर येते। कंदहार अपहरणाच्या प्रकरणामध्ये सोडलेल्या दहशतवाद्यांमध्ये मुश्ताक झरगर हा सुद्धा होता। मौलाना मसूद अझहर सोबत मुश्ताक झरगरला भारताने त्यावेळेला सोडलं होतं। झरगरच्या अल उमर मुजाहिद्दीन या संघटनेनं दहशतवाद्यांना मदत केली। स्थानिक पातळीवरती पहलगाम हल्लेखोरांना झरगरच्या संघटनेची मदत झालेली आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देत आहेत। सोमेश, हा जो मुश्ताक अहमद झरगर आहे हा मास्टरमाइंड असल्याचं कळतंय, कोण आहे तो नेमका? नक्कीच मुश्ताक झरगर हा तोच आतंकवादी आहे की ज्याला कंदाहार विमान हायजॅक प्रकरणामध्ये जेव्हा सरकारचं एक प्रकारे मध्यस्थीची बोलणी सुरू होती दहशतवाद्यांसोबत, त्यावेळी काही दहशतवाद्यांना सोडून देण्यात आलं होतं। तर त्यापैकी एक मुश्ताक झरगर असल्याचं कळतंय। विशेष म्हणजे हा मुश्ताक झरगरचा किंवा मौलाना मसूद अझहरचा जवळपास भारतातल्या प्रत्येक दहशतवादी घटनेमध्ये हात असल्याची चर्चा असते आणि नेहमी यांचा कुठे ना कुठेतरी सहभाग समोर येत असतो। यापूर्वी देखील जेव्हा 26/11चा मुंबईमध्ये हल्ला झाला होता तेव्हा सुद्धा मुश्ताक झरगर आणि मौलाना मसूद अझहर यांनी त्यामध्ये भूमिका बजावल्याचं तपास यंत्रणांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता पहलगाम हल्ल्यामध्ये सुद्धा मुश्ताक झरगरची भूमिका असल्याचं कळतंय, NIAच्या सूत्रांनी असं म्हटलेलं आहे। त्यामुळे हे सर्वच दहशतवादी जे एकेकाळी 99च्या वेळेस ज्यानंतर 2000 साली जेव्हा कंदाहार विमान हायजॅकचं एक प्रकारे मध्यस्थीची बोलणी झाली होती त्या वाटाघाटी दरम्यान जेव्हा या दहशतवाद्यांना सोडून देण्यात आलं होतं, तर या दहशतवाद्यांचा हात भारतावर होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये असल्याचं वारंवार समोर येत आहे। अगदी धन्यवाद सोमेश सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।